नमस्कार दादा. नमस्कार. बस दादा, आज ओवल्याच्या मैदानामध्ये 2 गुलं झाले. आपले तेजेचा पण झाला आणि आपले भुंगाचा पण झाला. सांगा थोडे. आज सर्वप्रथम ते ओवल्याच्या जो यात्रेनिमित्त मैदान ठेवला होता, अतिशय सुंदर मैदान ठेवला होता. यात्रेनिमित्त मी गाववाल्यांचं अभिनंदन करेल आणि सर्वांना यात्रेच्या शुभेच्छा पण देईल. दादा, आता भरपूर दिवसांनी तेजी आला, तेजेचा पण गुलाल झाला. काय बोला? आनंद आहे. तो आमच्या दावणीचा वस्ताद आहे, त्याच्यामुळे काहीच नाही. कारण की तो ज्याच्या टायमाला मैदानात येतो, आता मागच्या टायमाला उसटण्याला पण होता, त्या पण टायमाला त्याने गुलाल पात्र ठरला होता. पण काळोख झाला होता, त्या टायमाला भुंगाची पण शरद जमली होती आणि पहिलं त्याची भुंगाची गाडी झाली, त्याच्यानंतर त्याची गाडी झाली. तेव्हा पण गुलाल पात्र ठरला होता आणि आता पण गुलाल पात्र ठरला. सुट्टीला भरपूर मस्ती केली, भुंगा खालती एक पडला होता. काय सांगाल? काय समजत नाही, काय आहे, कधीच असं करत नाही. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण जेव्हा आम्ही जायचो तेव्हा भुंगा भरपूर असं मांडायला त्यावेळेला पण भरपूर 10-10, 15-15 जण असायचे. पण कधी असा बसायचा कधी विषय नव्हता. आज दुसरी वेळ आहे, बसला आणि डायरेक्ट झोपून जातो, काय समजत नाही. माझी संघटनेला तुमच्या ह्याच्यामार्फत माझी विनंती आहे का सुट्टी मेकर असं वाटतोय मला केशव नाना नाही आहे, त्याच्यामुळे तो असं काहीतरी करतोय प्रकरण असं मला वाटतोय. कारण की घाबरतोय दुसऱ्या माणसाला. मी विनंती करतो, कारण की ह्या सगळ्या गाड्या बघायला अखंड प्रेक्षक थांबलेल्या असतात आणि या गाड्या सुट्टी होत नाही लवकर, त्याच्यामुळे मागचे थोडे लोक नाराज होतात. मी त्यांची दिलगिरी पण व्यक्त करतो, कारण की आमचं काही चुकत नाही. शेवटी नंदी आहे, काही कधीतरी 19-20 खाली होत राहतो आणि त्याच्यामुळे थोडी सुट्टी लेट झाली आणि आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला, त्यासाठी मी तुमची दिलगिरी पण व्यक्त करतो. मी बघतो खालती सुट्टीला होतो, काही जण बोलत होते की ओवले मैदानामध्ये इतिहास पलटतो, ओवले मैदानामध्ये इतिहास हे होतो. काय सांगाल? असे इतिहास पलटणारे नाही, इतिहास घडवणारे ले बघितलेत ना, ले बसले घरी. आम्हाला इतिहासाचे काय नाही, बैलांमध्ये धमक आहे, सगळ्या प्रेक्षकांचा आशीर्वाद आहे आणि अखंड जनतेचा प्रेम आहे, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. त्यांच्या ताकदीच्या जोरावरती दोघं सैराट आणि भुंगा दोघं विजय प्राप्त करतात. दादा, सुट्टीला एवढे थकतात तरी पण जो आहे तो स्पीड लावतात ते दोघे पण. काय सांगा? तेच मी बोललो ना, प्रेक्षकांचा आशीर्वाद आहे, जनतेचा प्रेम आहे. आज बघा, आपण आपला हा आर्या आहे, याच्या फार्म हाऊसला आपण नंदराज शेठ आपले दत्ता मुंगाजी हे माझे जवळचे मित्र आहेत, त्यांचा मुलगा आहे आणि त्याच्या वाढदिवसानिमित्तच ही समजा लढत होती. कारण की 22 तारखेच्या पूर्वी त्याचा वाढदिवस होता आणि आजचा विजयचं श्रेय त्यालाच देईल, कारण की त्याच्या वाढदिवसानिमित्त ती लढत झाली आणि त्याला वाढदिवसाचा गिफ्ट म्हणून भुंगाने आज त्याला गुलाल, दोन्ही आमच्या नंदीनी त्यांच्याच फार्म हाऊसला बसून त्यांना विजय प्राप्त करून गुलाल दिलेला आहे. आपण बघतो की मैदानामध्ये आल्या उजवीच्या नाव पडलं होतं, पण कोण जोर नव्हता होत. नंतर नाव काढून घेतला, त्याच्यानंतर तुम्ही नाव फिरवला. काय बोलाल त्याबद्दल? काय नाव काढून घेतलं, कारण की आज कळालं होतं का जोड होणार नाही, त्याच्यामुळे आम्ही नाव काढून निघायचं चाललं होतं आमचं. कारण की खूप लांब पण आहे, पनवेल भागामध्ये यायचं म्हणजे ट्रॅफिक, संध्याकाळची वेळ खूप गर्दी होते, त्याच्यामुळे लवकर निघायचं आणि नंदींना पण उष्णतेमुळे थोडा त्रास पण होत होता. पण निघायची वेळ आणि तेवढ्यात नाव पडलं आणि मग सोनू शेठचं नाव पडलं आणि सैराटचे मालक आणि आमचं ठरलं चला बाबा आलोय तर गुलाल करूनच जाऊ आणि मग गुलाल पात्र ठरली गाडी. आजच्या गुलाला किती महत्त्व आहे? आजच्या गुलाला खूप महत्त्व देईन, याचा मागे मी बोलणार नाही, पण खूप महत्त्व आहे. आजचा गुलाल आमच्या पप्पू शेठला अर्पित आहे, पप्पू शेठसाठी हा गुलाल. दादा, आज सुट्टी मेकर बघतो आपण बरेच जण होते, काय बोलाल त्या सुट्टी मेकर? काय नाही, त्यांचाच हा प्रेम आहे आणि त्यांचीच धमक आहे. मागच्या टायमाला आपले DSP ग्रुपचे रवी शेठ पण होते, रवी पवार, त्यांचं पण मी मनापासून अभिनंदन करेन, त्यांचं पण आभार मानेल. कारण की असं भुंगाला असं काय हे नाही आहे, पण केशवनाना असल्यावरती जरा सुट्टी चांगली होते आणि त्याच्या हातावरती नंदी आपला भुंगा चांगला सुट्टी पण होते, त्याच्यामुळे केशवनानाची बंदी हटवा ही विनंती संघटनेकडे वारंवार करतो मी. आपण बघतो की सातत्याने भुंगा आणि सैराट गुलाल देतात. काय महत्त्व आहे गुलालाचा? जाईल त्या मैदानामध्ये गुलाल असतो. अखंड जनतेचा प्रेम आहे, आशीर्वाद आहे या. आणि मी मागेच बोललो होतो, ओवला गाव म्हणजे आमचा कधीच आम्ही बिना गुलालाचा घरी गेलो नाही. ओवला गावाच्या देवीचा आशीर्वाद माझ्या प्रत्येक नंदीवरती आहे. पनवेल भागातले सर्व भुंगा फॅन, माझे सर्व मित्रमंडळी, त्यांचा आशीर्वाद आहे माझ्यावरती, त्याच्यामुळे पनवेल भागामध्ये आल्यावरती मला प्रेम पण भेटतं आणि आमच्या नंदीवरती गुलाल पण भेटतं.
दादा सैराटबद्दल काय बोलाल? सैराट उलटेक्स किंग आहे, त्याचा काही विषयच नाही. आज पण बघा चांगली गाडी पळणारी तिला पराजित केलाय, कारण की दोन्ही नंदी पळूनच विजय प्राप्त होतो. तसं पण जेवढा भुंगा पळतो तेवढा सैराट पळून विजय प्राप्त करलाय. दादा आपल्या ड्रायव्हरबद्दल काय बोलाल? कुणाल एक नंबर ड्रायव्हर आहे कुणाल ड्रायव्हर. आज त्यांनी खरंच दाखवून दिलं महाराष्ट्रामधला मुंबईचा मुंबई किंग ड्रायव्हर, त्याला उपमा मी माझ्याकडून देईल, कारण की एक नंबर A1 ड्रायव्हर म्हणून त्याची आजच्या तारखेमध्ये त्याची नोंद झाली पाहिजे मुंबईमध्ये. दादा आपण बघतोय फॅन फॉलोअर सगळे बघायला येतात भुंगाला, कसं वाटतं ना बघायला? प्रेम आहे, प्रेम आहे. बघा प्रत्येक नंदीवरती प्रत्येक माणूस प्रेम करतो. कुठल्या बैलगाडा मालकाने असा विचार नाही केला पाहिजे का कुठल्या नंदीच्या मागे कोण नसतो ना कोण जिंकतो किंवा हारतो. प्रत्येक नंदीवरती प्रत्येक गाडा मालकांनी प्रेम केलं पाहिजे आणि प्रत्येक चाहत्यांनी प्रत्येक नंदीवरती प्रेम करावं. त्याची गिनती कुठला गाडा मालक करू नये, कारण की प्रत्येक नंदीवरती प्रत्येकाचं प्रेम पाहिजे आणि प्रत्येक नंदीवरती केलंच पाहिजे. एकमेकांच्या नंदीला आणि प्रेक्षकांना नाव नाही ठेवले पाहिजे. आपण बघतो की आता 7 जणी गोळा होतात पण कधी जल्लोष वगैरे करत नाही, जल्लोष करत बंदच केलंय. नाही, जल्लोष कशाला करायचा? मी तेच बोलतो ना, जल्लोष करून काय करायचे आपल्याला? आपल्या प्रेमाच्या शर्ती प्रत्येक अड्ड्यामध्ये आम्ही येतोय आणि लपून बसत नाही. आम्ही प्रत्येक मैदानात येतो, प्रत्येक मैदानामध्ये शर्यत खेळतो, ती पण टॉपची शर्यत खेळतो. कारण की टॉपची का बोलतो? कारण की ज्या मैदानामध्ये आम्ही आलो त्या मैदानात अखंड मैदान आमची शर्तीची वाट बघतो, म्हणून आम्ही तिला टॉपचीच बोलतो. आम्हाला कुठला गर्व नाही, आमची नंदी पळतात त्याच्यावरती आम्हाला जास्त गर्व आहे. मी बघ तुम्ही साताने बोलता की मी कोणाला हिनवत नाही, पण मला जर कोणी हिनवलं तर मी त्याला सोडत नाही. 100% मला हिनू नका. मी कोणच्याबद्दल बोलणार पण नाही. आजच्या नंतर कुठल्या नंदीचा पण नाव घेणार नाही आणि कोणाबरोबर बोलणार पण नाही. मी माझा भुंगा बला, माझा सैराट बला आणि आमचा गुरु बला. मी कोणाबद्दल बोलणार नाही. कोणी माझ्या नंदीचं नाव नाही घेतलं तरी चालेल, मी पण कोणाच्या नंदीचं नाव घेणार नाही. ठीक आहे दादा, इतक्या दिवसाबद्दल धन्यवाद. धन्यवाद.